या 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 जयश्री या वेलकम. जमाय सुरजे मागच्या बागेत जाऊन पाणी घाला जा. बोला. आता बोलण्यासारखं काय राहिलंच नाही. आता काय झालं अजून? मला वाटलं मम्मी तरी माझ्या बाजूने खंबीरपणे उभी राहील. आता मामीने पण पार्टी बदलली काय? मम्मी माझ्या लग्नाच्या मागे लागली. अहो मग चांगलं आहे की. काय चांगलंय? अजिंक्य सोडून दुसऱ्या कुणावर लग्न करायचा मी विचार बी करू शकत नाही. आणि तिनं माझ्यासाठी स्थळ आणले. मामी पॅक झाले म्हणायच्या. काय टॅलेंट जी भैया. यांचं आता अवघडच झालंय की. यांचे कॅप्टनच बाय दिलं म्हणायची. पण आता मी मागं हटणार नाही. मग यात आमचा काय रोल असेल? तुम्ही फक्त सोबत राहा. बाकी काय करायचं आणि कसं करायचं ते मी बघते. आता तुम्ही मला एकच मदत करा. बोला की. आम्ही ऍट अ टाइम तयार आहे. भैया एनी टाइम. हा दॅट इज दॅट. अजिंक्यांचं अजून कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळायचंय. त्याआधी येत्या 4 दिवसात गावात चौकशीसाठी पोलीस येतात. आता तुम्ही गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, मग तुमच्याकडे त्या अजिंक्यांबद्दल चौकशी करणारच. हा मग तेव्हा तुम्ही अजिंक्यांबद्दल चांगलं सांगू नका. बर. काय मग कसा वाटला प्लॅन? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? चांगला प्लॅन आहे पण वाटतंय तितकं सोपं नाही. अहो तुमच्यासाठी कायच अवघड नाही. तुम्ही एकदा का एखादी गोष्ट ठरवली की तुम्ही काय बी करू शकता. पण मग एक अडचण आहे. आता अडचण काय आहे? बघा म्हणजे कशाच्या आधारावर आपण अजिंक्यच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा? समजा अजिंक्यची गावात बदनामी झाली तर त्यात तुमची बी इमेज ढासळेल. त्याची काळजी तुम्ही नका करू. ते काय करायचं ते मी बघते. आणि तसं बी त्यांची गावात बदनामी झालीच तरी त्यांना मला काही फरक पडत नाही. कारण मला माहितीये ना खरं काय आहे ते. आणि गावातल्या लोकांचं काय, 4 पावसाळा गेले की जातील विसरून. असं आहे का? मग डन. बरं आता येते मी. कुणी बघितलं तर उगाच संशय घेतील. बर ठीक आहे. येऊ का? या. सॉरी शितले, मला माहिती मी चुकीचं वागतोय पण माझं नाईलाज आहे ग. माझ्या आयुष्यात आलेली तू पहिली आणि शेवटची पोरगी आहेस. मला आतापर्यंत वाटायचं माझं फक्त आर्मीवरच प्रेम आहे. पण तसं नाही. मला नंतर कळालं मी जेवढं आर्मीवर प्रेम करतो ना एवढंच तुझ्यावर मी करतोय. पण नुसतं प्रेम करून उपयोग नसतो ना. मला एक गोष्ट कळून चुकली. प्रेम करायला बी योग्यता लागते. आणि ती माझ्यात नाही. शितले, मला माहितीये तुला जर मी टाळत राहिलो ना तुला लय त्रास होईल ग. तू लय म्हणजे लय भारी आहेस शितले, लय भारी आहेस तू. पण माझ्यासारख्या हटके माणसाच्या आयुष्यात तुझं काय काम नाही. अगं माझंच ठाव ठिकाणा नाही. तर मी तुला कुठल्या तोंडाने विचारू की तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? हा? तुझं सुखाचं आयुष्य दुःखात नाही घालायचं मला. मी लय विचार करून हा निर्णय घेतलाय. हा विषय पुढे नेण्यापेक्षा इथंच संपवावा. होईल काय दिवस त्रास.
तू तर आयुष्यभर सुखात राहशील. मला माफ कर शितले, पण मी तुझ्यात गुंतत राहिलो ना, मी माझं स्वप्न पूर्ण नाही करू शकणार ग. अग, मला फौजी होऊन देशाची सेवा करायची आहे. शितले, तू तू माझी ताकद व्हायला पाहिजेस, कमजोरी नाही. मला तर ह्या शितलीचं काही खरं दिसेना बघा. मला तर लय काळजी लागून राहिली. आता ह्या बारीने तरी पास होती की नाही काय माहिती. कोण? आपली शितली होय? होईल होईल, पास होईल. सारखी अभ्यास तर करत होती की. शितले, अगं शितले, 100 वर्ष आयुष्य आहे बघ. अगं पण तू इतका वेळ कुठं होतीस ग? आणि आम्ही इकडे वाट बघत बसलोय. शितले, पेपर कसा गेला? काय पुरवणे बिरवणे लावले का नाही मग? बया ही तर कायच बोले ना. अगं शितले, आम्ही काय विचारतोय? कसा गेला पेपर? जसा आला तसा गेला. बघा, आता हे काय उत्तर झालं वय? शितले, अगं आम्ही काळजीपोटी विचारतोय. शितले, हा, काय म्हणलीस? बघितलं, आपण काय विचारतोय हे तिला माहित नाही. अक्का, गेला असला अवघड पेपर तिला. शितले, नीट गेला नाही का काय? अवघड होता का? पेपरचं काय माहित नाही, पण या पोरीचं अवघड आहे बाई.